बनवलेली धूप आहे। ही धूप पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, जे करून तिथे तुम्ही विसर्जन। ही 250, हे 300 रुपयाला कडे। पण मोठी साईज कशी आहे? आणि इंद्रायणी 80 रुपये किलो, 50 रुपये किलो। कसं आहे? 200 रुपये किलो, 600 रुपये किलो। गावरान मूग कसे आहेत? 80 रुपये किलो। ढीग लागलाय। हा पण हे बघा काळा आहे, 600 रुपये किलो। आणि हा 500ला आहे मोठी साईज, 350 सिंगल। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलो आहे BKC MMRDA ग्राउंडला। सुरू झाला आहे महालक्ष्मी सरस 2026 आणि खूप जणांचे मला कमेंट येत होते, DM येत होते। तर आता चालू झाले, 2 तारखेला चालू झाले। शेवटची तारीख आहे 14 मे 2026 आणि वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। इकडे आपल्याला बरेच स्टॉल बघायला मिळतात आहे। तर 2 पार्टमध्ये आपला व्हिडिओ येणार आहे, म्हणजे कन्झ्युमरचा एक व्हिडिओ येणार आहे आणि फूड स्टॉलचा आपण वेगळा व्हिडिओ करणार आहे। आणि काही जे व्हिडिओ राहिलेत ना आपले, म्हणजे काही जे स्टॉल राहिलेत ना, ते आपल्या हिंदी चॅनलला पण येणार आहे, अक्षय भारत नावाच्या। तिकडे पण आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर चला माझा व्हिडिओला ना सुरुवात करू। मित्रांनो, आता हे बघता तुम्ही, भव्य असं एंट्रन्स आहे, खूपच छान केलं आहे। म्हणजे मी जर आता वाशी नंतर बघतोय ना, तर आता बँड्रा BKCला आपण बघू शकतो। हे बघा जबरदस्त केलं आहे। त्या साईडला पूर्ण फूड स्टॉल आहे, तिकडे मध्ये फाउंटन आहे आणि जबरदस्त। पण खरंच नक्की विजिट करा, स्टॉल पण खूप छान छान आहेत। जेवढे मला कवर करता आले मी तेवढे केले आहेत, बाकीचे मी हिंदी चॅनलला पण कवर करणार आहे। तर आतमध्ये पण मी तुम्हाला एक सेटअप दाखवतो, एक आतला सेटअप दाखवूया। आणि AC आहे जबरदस्त। पार्किंग इकडे फ्री आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर आपल्याला पार्किंग पण फ्री बघायला मिळते इकडे। हे बघा, या आता आतमध्ये आलो आपण आणि हे बघा ही आतली साईड एंट्रन्स छान आहे। पण खरंच एकदम बघून असं ना एकदम जबरदस्त वाटतंय, बघायला मजा येते। इकडे पण हे बघा, या साईडला इकडून पण एंट्री दिली आहे आणि या साईडनी पण एंट्री दिली आहे, अशी दोन्हीकडनं एंट्री दिली आहे। उमेद मार्ट म्हणून याला असं नाव दिलं आहे, म्हणजे या बँड्रा BKCला उमेद मार्ट म्हणून। आणि हे बघा इकडे स्क्रीन चालू आहे, खूप छान केलं, जबरदस्त। स्टेप बाय स्टेप जे आतमध्ये स्टॉल आहेत त्यांचे प्रोडक्ट ठेवण्यात आले इकडे, जसे की मातीची भांडे, ज्वेलरी आहे, असे बरेच काही आहे। या फ्रेममध्ये पण हे बघा खूप छान छान गोष्टी ठेवण्यात आले आहेत। इकडे आपण बघू शकतो, इकडे पण ठेवण्यात आले, जे काय आतमध्ये आहेत ते स्टॉलमध्ये ते इकडे दाखवण्यात आले आहे। पण जबरदस्त आहे, कलेक्शन खूप छान आहे। आणि चला आता आपण ना स्टॉलची सुरुवात करूया, आतमध्ये जाऊन कोणते कोणते स्टॉल आहे ते बघूया आपण। हे बघा स्टॉल नंबर A1 ते 71 पर्यंत आहे, असं वेगवेगळे सेक्शन दिलं आहे इकडे। काही जर स्टॉल राहिले असतील ना, ते मी नक्की तुम्हाला हिंदी चॅनलमध्ये दाखवणार आहे। आणि इकडे जो हा वेगळा सेक्शन आहे ना, इकडे आपल्याला फक्त धान्य बघायला मिळतात आहे, कडधान्य बघायला मिळतात आहे। त्या साईडला आपल्याला बरेच स्टॉल आहे, जे वेगवेगळे स्टॉल बघायला मिळतात आहे। पण हेही मी तुम्हाला दाखवणार आहे अर्ध, आणि ते अर्ध आपण दाखवणार आहे। आणि पुढचा एक वेगळा स्टॉल करणार आहे आपण, म्हणजे वेगळा व्हिडिओ करणार आहे। नमस्कार, कुठून आलात आपण? त्र्यंबक। अच्छा, त्र्यंबकेश्वर। ओके, नाशिकवरून आलेत। गहू कसे ते? किती? शरबती गहू आहे 50 रुपये किलो आहे। आणि इंद्रायणी 80 रुपये किलो। आणि आंबे मोहर 190 रुपये किलो। आणि हे शरबती गहू, अच्छा हेच ते शरबती गहू आहे 50 रुपये किलो। आणि हे कोणते? अजित, अच्छा 45 रुपये किलो आहे। ह्याच्यात काय आहे? पॅकिंग आहे काय? ओके, ही पॅकिंग आहे काय? अच्छा, हे वेगळं पॅकिंग केलं आहे, ठीक आहे चालेल। समोर समोर स्टॉल बघूया, इकडे बघा आंबे आपण बघूया। हे कोणते आहेत? हापूस गावठी आंबा आहे, कसं आहे? 100 रुपयाला किलो, अच्छा 100 रुपये किलो। आणि हे कोणते गहू आहेत? झिंकयुक्त गहू 50 रुपये किलो। ज्वारी आहे बघा 60 रुपये किलो। हे बेदाणे आहेत 600 रुपये किलो आहे।
इंद्रायणी पण 78 रुपये 1 किलो आहे. आणि आंबेमोहर 190 रुपये किलो आहे. आणि हा हातसडीचा इंद्रायणी आहे तो 98 रुपये किलो आहे. नाचणी बघा 80 रुपये किलो आहे. आणि बाजरी पण आहे 45 रुपये किलो आहे. हे वाडा कोलम 90 रुपये किलो आहे. एकदम सफेद छान दाणे आहेत हा. आणि हे कुठले 1008 हे कुठले 1008 वाडा कोलम. अच्छा वाडा कोलम पण याचं नाव आहे 1008 75 रुपये किलो. आणि हे कोणते विदाऊट पॉलिश आहे. हा पॉलिश. अच्छा हा पॉलिश आहे. मूग कशी 120 रुपये किलो आहे. आणि मठ आहे ती 100 रुपये किलो आहे. कांदे कसे आहेत 25 रुपये किलो. अच्छा 25 रुपये किलो आहे. चिंचा पण आहेत काय. आणि गावठी लसूण पण आहे. गावठी लसूण कसे आहेत 200 रुपये किलो. अच्छा हे गावठी लसूण 200 रुपये किलो. चालेल. इकडे पण सेम आहे बघा. हा समोरासमोर सेमच आहे पण तुम्हाला मी यातले ना सिलेक्टेड दाखवणार आहे. इकडे चिंच बघा हे बी काढलेले चिंच आहेत. कितीला आहे चिंच कितीला आहे चिंच. चिंच कितीला आहे हां 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो आहे. अच्छा 300 रुपये किलो आहे. आणि हे काय आहेत टेमरा. कसं आहे टेमरा ते 60 रुपये 60 रुपयाला किती एक पाव. एक पाव. सेम आहे टेमराच आहे आणि चिंच आहेत. अच्छा इकडे सगळे काय चिंचच आहेत काय. बापरे 1 किलो आहे. कितीला आहे कितीला आहे 300 रुपयाला 1 किलो. हा पुण्यावरनं स्टॉल आलाय. हे कसे कांदे आपल्याकडे. अच्छा 150ला 5 किलो. ओके. तांदूळ गहू हे कोणते तांदूळ आहेत. इंद्रायणी कितीला आहे ते 80 रुपये किलो. आता हळद बघूया आपण. कसा आहे हळदीचा डब्बा 600 रुपये किलो. आणि अख्खी हळद अच्छा ती सांगता नाहीत त्यांना माहिती नाही. मला वाटतं स्टॉलवरती दुसरे आहेत काय तुम्हाला नाही प्राईस माहिती. हे डाळ कशी आहे मग 200 रुपये किलो. पण हे विदाउट पॉलिश आहे ना. अच्छा जात्यावर दळलेली. कोणती डाळ आहे ही कोणती डाळ आहे तूर डाळ. ओके ही तूर डाळ. हे गावरान मूग येतं गावरान हुलगेत लाल. गावरान मूग कसे आहेत ते 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. आणि हे ते हुलगे 200 रुपये किलो येतं. 200 रुपये किलो. 180 लावून दे. ते पण 180 लावणार आहे. लावून देईन आता. अच्छा लावून दे. भवानी करायची आहे. ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल. हे बघा चिंच आहे तिकडे. बरेच स्टॉल आहेत पण सेम कडधान्य सगळीकडे. इथं आता हा पण स्टॉल मस्त आहे. कसे ते काकडी कसे आहेत 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. आणि लिंबू 50 ला डब्बा आहे. 50ला किती आहेत डब्बा आहे 10 आहेत काय. अच्छा 30 रुपयाला कैरी आणि ककडी. 30 रुपयाला काय कैरी आणि ककडी. अच्छा कैरी काकडी चाट मसाला 30 रुपयाला डब्बा आहे. लिंबूची पूर्ण गोणच आणली आहे. सगळे इकडे कडधान्य. आता काय वेगवेगळं काय आता सगळे तर लाईनीत कडधान्यच आहे. तर आता एकाच दोन आता आपण आहे ना म्हणजे 2-3 स्टॉल आहेत ना मसाल्यांचे घेऊया. मसाले आपण दाखवूया की मसाले कुठे जसं की मी कडधान्य सगळे आता दाखवले आहेत. तांदूळ गहू पण दाखवलं आहे. मसाला बघा मसाला शोधूया. इकडे फक्त केळ्यांचा ढीग लागला आहे. कसे आहेत केळी 60 रुपये डझन. नॅचरल आहेत ना हे मोठे पण 60 रुपये डझन. अच्छा कोणते पण 60 रुपये डझन. अच्छा ही कच्ची आहेत आणि पिकलेली आहे. कच्चीला किती टाईम लागतो पिकायला. तिला 2 दिवस जातील. 2 किंवा 3 दिवस. अच्छा 2 किंवा 3 दिवस. चांगले केळी आहेत मोठे मोठे आहेत 60 रुपये डझन.
हा इकडे बघा आंब्यांचा स्टॉल आहे. कसे आहेत हे डझन? 1100 रुपये डझन. देवगड आहेत का रत्नागिरी? देवगड आहेत. तेव्हा 1100 रुपये डझन. ही पण साईज सेम आहे ना? हे कच्चे आहे. अच्छा हे 4 दिवसात होतील. हे पण 1100 रुपये डझन आहे. कमी करून होईल ना? कुठून आलेत आपण? सिंधुदुर्ग. अच्छा सिंधुदुर्गवरून आलेत. आगळ कसं आहे? 120 रुपये अर्धा. सरबत पण छान आहे. कोकम सरबत आहे ना? कितीला आहे? हे पण 120 रुपये. अच्छा आवळा सरबत कितीला आहे? सेम 120 रुपयाला. दुसरं काय? उकडे तांदूळ आहे तेच करतो ना आपण. हां 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 उकडे तांदूळ 70 रुपयाला अर्धा. आणि हे कोकम आहे एक कोकम 180 रुपये 250 ग्राम. आणि ही कच्च्या आंब्याची पोळी. ही कच्च्या आंब्याची पोळी कितीला? 110 रुपये. आता इकडे कोणता आता वेगळा स्टॉल आहे. इकडे मला वाटतं हा पापडचा बघूया आपण. नाचणीचे पापड आहेत ना हे? कसं पॅकेट आहे ते? मोठं घेतलं तर 500 रुपयाला आहे. 500ला किती आहेत? 500ला पूर्ण 1 किलो. 1 किलो आहे 500ला. आणि हे छोटं हे छोटे 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला आहे. हे काय इकडे? हे वर्मी कंपोस्ट आहे सर. हे आपल्या घरी होम बेस्ड अच्छा गांडूळ खत. गांडूळ खत आहे. ओके कसं पॅकेट आहे? 100ला एक पॅक आहे. आपल्या शेतामध्ये बाकीचे वर्मी कंपोस्ट जे असतं ना ते वॉश करून येतं. तर त्यातलं न्यूट्रियन्स आले जातं. मग तुम्हाला जे DIYमध्ये दुसरीकडे जे मिळतं ते पूर्ण ड्राय असतं. तर ते हायली न्यूट्रिशियस नाही राहत. त्याच्यामुळे प्लांट्सला इम्युनिटी 7 to 8 पूर्ण आरामात कव्हर करेल. एक थिन लेअर तुम्हाला फक्त द्यायची अच्छा कुठून आलं आपण? धुळे. धुळे. अच्छा धुळेवरनं आत आहे. गांडूळ खत आहे 100 रुपयाला 1 किलोचं पॅकेट येते. थँक्यू. यांच्याकडे बघा शेंगा कसे आहे ते शेंगा? शेंगा दादा शेंगा सगळ्या 200 रुपये किलो. नाही राहू दे. आणि डाळ कशी? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. हे नैसर्गिक शेतीतली हातसडीची डाळी. हे हाटसडीची आहेत का? आणि ही डाळ कशी आहे? ही 300 रुपये किलो. ही 300ला किलो. ही 300 रुपये. ही पण 300ला किलो. आणि हळद कशी आहे? हळद ही 50ला पाव. 50ला पाव. 50ला पाव. अच्छा ही पण 50ला पाव. ही 2000 रुपये किलो आहे. अच्छा ही 2000 रुपये किलो आहे. काळी हळद. अच्छा ही काळी हळद आहे काय? म्हणजे काय ओके 2000 रुपये किलो आहे. हळद कशी आहे? 260 आहे. 500 500 रुपयाला किलो आहे. 500 रुपयाला किलो. जी आहे मला हळद आहे. ही पंचम हळद पण आहे. पंचम हळद. कुठे पंचम हळद? 1008 रुपयाची बॉटल आहे ती. ही फक्त 1008 रुपयाची. 1011ची बॉटल आहे. 1011. हा. माहिती आहे पूर्ण. अच्छा माहिती पण. पंचम हळद. सगळ्या रोगावर उपचार आहेत. बापरे साधी हळद नाही. 5 प्रकारचे हळद आहेत. 5 प्रकारच्या हळद. घ्यायची रात्री झोपेच्या पूर्वी. अच्छा दुधातनं म्हणजे रात्री झोपेच्या पूर्वी म्हणजे घ्यायची ती. शरीरासाठी चांगली आहे. हाडांसाठी हां थँक्यू. शुगर डायबिटीसला अच्छा शुगर डायबिटीजसाठी पण चांगली आहे. आता हे सगळं झालं असं. आता बघूया आता इकडे काय आहे. इकडे भाकर बघूया का? नाही भाकर नाही पापड आहेत. कसे आहेत पापड आहे? पापड 250 रुपयाला अर्धा किलो. 250ला किती आहेत? अर्धा किलो आहेत. हेल्मेट पापड आहे सर. हाताने लागले नाही स्वतः आणि घरी मस्त बसून छान आहे. भाजून खाणार ना अजून घरी तुमच्या तोंडाला पाणी सुटून जाईल वाजता आपण कुठून आलेत? जळगाववरून आले सर. अच्छा जळगाववरून आलेत आपण. ओके हे चिप्स आहे केळी चिप्स आणि सगळे रोस्टेड आहे मिलेट्स आहे. हे बघा ही बाजरीच्या राहू दे बस बाजरीच्या नाचणीच्या सोयाबीनच्या सर्व मिळेल आहे माझ्याकडे. बाज आधी बाज. हे चांगलं आहे मस्त आहे हो. मग छान आहे. कसं पॅकेट आहे बोलले? 50 रुपयाला आहे. अच्छा 50 रुपयाला. हे नाचणीचं पण फोन बघा. नाचणीचे आहेत काय? सर्व रोस्टेड आहे सर मिलेट. छान आहे. चला धन्यवाद. इकडे आता आपण ना गुळ बघूया आणि मसाले बघूया. कितीला आहे गुळ आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. काळा गुळ आहे काय? अच्छा मग हा चिक्कीचा आहे काय? चिक्कीचा नाही ना. 100 रुपये किलो. आणि हा पण आहे बघा काळा आहे 100 रुपये किलो. आणि हळद कशी आहे आपल्याकडे? 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव. आणि एका ठेचा आहे का यात? येतात. अरे बापरे दाखवा. टेस्ट नको बाबा. मी जेवताना खातो असा नाही खाणार. मी टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हाला
तिकडे आहे का काय होतं अहो ॲसिडिटी असं घ्या होतं मला काय एवढं खाल देणार भारी हो, भारी आहे. कसा आहे तो दिला? तो 60 रुपये 100 60 रुपयाला 100 ग्राम. जाताना नक्की घेईल, मस्त आहे. असा चपातीवर खाल्ला तर भाजीची गरजच नाही. भाजी पण एवढा तिखट नाही आहे. नाही तेच तर. कोणत्या टाईप लागते असं असं मला वाटलं तो झणझणीत असेल, पण ठीक आहे गरमीमध्ये. एवढं पण काय तिकड टाकते हो छान वाटलं ठेचा नक्की. हां मस्त आहे. कोल्हापूरचे आहेत स्टॉल. मसाला आहे हा कोणता मसाला आहे? हा कांदा लसूण मसाला कितीला आहे कांदा लसूण मसाला? तो पण 700 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. आणि हा तो गोडा मसाला गोडा मसाला कसा आहे? तो 100 रुपये 100 ग्राम 100 रुपये 100 ग्राम. हा गरम मसाला 100 रुपये 100 ग्राम आहे. गरम मसाला 100 रुपये 100 ग्राम. मेथकूट मेथकूट कसं आहे? 60 रुपये 100 ग्राम. 60 रुपये 100 ग्राम. बाकी या चटण्या सगळ्या लसूण खोबरं चटणी आहे. कशी आहे? नाही गुळावर आता 14 आहे म्हणजे. आता कितीला आहे? 60 रुपये 100 ग्राम 60 रुपये 100 ग्राम. शेंगदाणा चटणी आहे कितीला शेंगदाणा? 60 रुपये 100 ग्राम. 60 रुपये 100 ग्राम. ही कारल्याची आहे अच्छा कारळीची चटणी कितीला आहे ही? तुरसची 60 रुपये 100 ग्राम. 60 रुपये 100 ग्राम. आणि याची जवस जवसची आहे ना? कितीला आहे ही? ही पण 60 रुपये 100 ग्राम. 60 रुपये 100 ग्राम. मस्त. स्टॉल नंबर हा आहे किती? 192. चालेल. आता आपण असं आता कुठे जाऊया? खूप शोधायला लागतं इकडे, खूप फिरायला. पण तुम्हाला आता मी म्हणजे बोलतात ना सिलेक्टेड स्टॉल दाखवतो की कोणते कोणते स्टॉल आपण व्हिजिट करूया. तर मला आता खरं तुम्ही या, पण तुम्ही फिरा, एक तुम्हालाही अंदाज येईल. इथे बघा हे बिस्किट आहे, कुकीज आहे. कोणते? गव्हाचे टोस्ट आहे. कितीला आहे ते? 60 रुपयाला आहे. आणि गुळ कसं आहे आपल्याकडे? 100 रुपये किलो. आणि हे सगळे बिस्किट आहेत ना. स्टॉल नंबर ना हा किती आहे बघा इकडे. आता स्टॉल नंबर नाही दिलं. 84 आहे. वरती काही दिलंच नाही आहे. कसं आहे सफेद कांदा? 30 रुपये किलो. आणि लाल लसूण गावठी 100ला पाव किलो. 400 रुपये किलो. आणि ही डाळ कशी आहे? कितीला आहे तूर डाळ? 150 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. अच्छा बिना पॉलिश 300 रुपये किलो. आणि हे तांदूळ कितीला आहे? इंद्रायणी तांदूळ 120 रुपये किलो. तर बघा आता या साईडला आलो आहे मी. म्हणजे कुठे आलो माहिती आहे का? ए सेक्शनला आलो आहे. ए सेक्शनला पण स्टॉल चांगला आहे. हा जळगावचा स्टॉल आहे. आणि इकडे आपल्याला आहे ना बघा साबुदाणा बटाटा पापड आहे. 250 रुपयाला कसं किलो आहे ते? हा 1 किलोचा आहे सर. 250 रुपयाला किलो. साबुदाणा बटाटा पापड आहे जो उपवासाला खातो आपण तो. हा लसूण मिरचीचा पापड आहे. लसूण मिरची कितीला आहे? हा हाताने लाटलेला आहे, हँडमेड आहे हा पापड. कितीला आहे? हा 200 रुपयाला अर्धा किलो आहे. 200ला अर्धा. हे काळी मिरीचा पापड आहे. काळी मिरीचा हे पापड मल्टीग्रेन सेव आहे. हे रोस्टेड आहे. कितीला आहे ते? कोण आहे? हे 120चं पॅकेट आहे. 120चं हे पॅकेट आहे. 100 रुपयाला रोस्टेड बनाना चिप्स आहे. अच्छा 100 रुपयाला चार पॅकेट आहे. प्रकारचे फ्लेवर आहे. लसूण, काली मिर्च, पुदिना, फिक्का आणि तिखट. नंतर भाजणीची चकली आहे. नंतर लसूण चटणी आहे. सेंद्रिय हळद आहे. ज्या हळदला केमिकल नाही आहे, रासायनिक खतं नाही आहे, तशी ती हळद आहे. नंतर गव्हाची कुरडई आहे गव्हाची. हे गव्हाचे शेवाई आहे. शेवई कशी आहे? हा ही पण ऑर्गॅनिक सेंद्रिय गव्हाची आहे सर. कितीला आहे? आमच्या शेतातले. हे तुम्हाला 120 रुपयाला आहे. हे काय आहे? हे आंबाडीची भाजी आहे स्पेशल. अच्छा आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी 100 रुपयाला. हा. आणि हे कोणते पापड आहे? बिबडी. बिबडी आमची जळगाव खांद्याची फेमस आहे. कितीला आहे बिबडी? हे 1200 रुपये शेकडा. 1200 रुपयाला शेकडा. हा. बापरे. याच्यात 2 प्रकारचे येतात. याच्यामध्ये एक ज्वारी, गहू आणि तांदळाची असते आणि एक प्युअर ज्वारीची असते. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. नंतर हा जो बटाटा चिप्स आहे 150ला किती? 250 ग्राम. हा 250 रुपये. 250 ग्रॅम 150 रुपयाला आहे. हे तेच. पूर्ण ऑर्गॅनिक आहे सर. सगळे आम्ही स्वतः महिलांनी बनवलेले आहे. तुम्हाला जर आमच्या स्टॉलला भेट द्यायची असेल तर 826 नंबरचा आमचा स्टॉल आहे. आणि आम्ही कुरिअर सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके. आमचा नंबर जो आहे तो 80 10 42 74 66 आहे. म्हणजे 8010427466. चालेल. या नक्की भेट द्या. थँक्यू. महालक्ष्मी सरस. तोही तुमचा स्टॉल आहे का? कोणचा? ते लाकडाचं कोणतं लाकूड आहे? एक मिनटात ताई, हे कोणतं लाकूड आहे? कोणतं लाकूड आहे? साग आहे. कितीला आहे मोठी साईज? 500ला आहे मोठी साईज. आणि ही 400ला आहे आणि ही 350ला आहे. आणि लाटणे कसे आहेत? 80 रुपयाला आहेत. सागाचेच आहे का ते पण?
आता इकडे आहे बघा, हा एक स्टॉल आहे खूप छान आहे रांगोळीचा. काय कितीला आहे पट्टी ही? 350. छोटी 200. आणि हे राऊंड कितीला आहे? हे 200. अच्छा हे 200. हे 200, हे 350, ही 350. हे 750. ही 750ला मोठी. आणि हे छोटे छोटे पट्ट्या हे छोट्या पट्ट्या पण घ्या. हे 200 रुपये जोडी. 200ला जोडी. 200ला जोडी. आणि खालचा सेट कितीला आहे हा? सिंगल 950ला सिंगल. आणि हे राऊंड कसे आहे ते? हे 200 रुपये. 200 रुपये. नमस्कार, माझे नाव राधिका गव्हाणे. मी अहिल्यानगर येथून आले आहे. मी देशी गाईच्या शेणापासूनचे प्रोडक्ट बनवते. त्यामध्ये ही देशी गाईच्या शेणापासून बनवलेली धूप आहे. ही धूप पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. यात कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल ॲड करत नाही. यापासून कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही, त्रास होत नाही. ही पूर्ण आपण इको फ्रेंडली बनवलेली आहे. त्याचप्रमाणे हे गणेश मूर्ती आहेत जे की गाईच्या शेणापासून बनवतो आपण. आणि हे विसर्जनानंतर याचं शेणखतामध्ये रूपांतर होतं आणि ते शेणखत आपण झाडांना टाकू शकतो. त्याचप्रमाणे आपण याच्यात आयुर्वेदिक वनस्पतींच्या बिया ॲड केलेल्या आहे की जे करून तिथे तुम्ही विसर्जन करणार किंवा ते मातीमध्ये टाकणार तर तिथे ते झाड उगणार. त्याचप्रमाणे आपल्याकडे देशी गाईच्या शेणाच्या गौऱ्या आहेत. या गौऱ्या होम हवन करण्यासाठी किंवा अग्निहोत्र करण्यासाठी किंवा संध्याकाळी घरामध्ये धूप करण्यासाठी बरोबर. हे गौऱ्यांचा यूज होतो. काय प्राइस आहे ते गौऱ्यांचं? हे 60 रुपयाला प्राइस आहे. 60 रुपयाला किती आहेत ते? 21 असतात 60 रुपयाला. आणि हे कितीला आहेत? ते 35 रुपयाला असतात 5. 5 ही आहेत का? मोठी साईजची गौरी आहे. हो. ओके. आणि याच्यामध्ये फ्रेग्रन्स किती आहेत? याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक लोबांचं आहे, एक हवन सामग्रीचं आहे, एक नागरमोथा आणि एक भीमसेनी काय कापूर. प्राइस आहे त्याची? हे 80 रुपये प्राइस आहे त्याची. अच्छा 80 रुपये. आणि हे धूपसाठी आहे ना? हा, हे धूप जाळण्यासाठीचे हे मातीचे असतात भांडे, ते ठेवले आहेत. कितीला आहे ते भांडं? हे 100 रुपयाला. 100 रुपये. आणि भीमसेन कापूर पण आहे काय? हो. हे भीमसेन काय कापूर. 4 एक आहे प्रकार? हे जे आपण 4 प्रकारची धूप बनवली आहे, जे ऑर्गॅनिक धूप आहे, म्हणजे आपण त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल ऍड करत ओके. नाही. त्या 4 गोष्टी मी ठेवल्या दाखवण्यासाठी की मी दाखवण्यासाठी. हे Demo म्हणून. वापरते, डेमो म्हणून ठेवलंय. मग कापूर कसा आहे भीमसेन? हा 100 ग्रॅम आहे, हा 200 रुपयाला. ओके ठीक आहे. चालेल. कॉन्टॅक्ट नंबर आपला? माझा नंबर आहे 77 57 80 66 07. चालेल. थँक्यू. थँक्यू. हा बघा स्पेशल नाशिकचा चिवडा. आणि हे ताई नाशिकवरून आलेत ना आपण? अच्छा. यांच्याकडे बघा काळे मनुके. हे सीडवाले आहेत का विदाउट सीड? माझ्याकडे विथ सीड पण आहे आणि सीडलेस पण आहे. असे दोन्ही प्रकार. मग हे कोणते आहेत? हा जो सीडलेस आहे, सीडलेस कितीला आहे? सीडलेस हा 300चा पाव किलो आहे. 300ला पाव. आणि 1 किलो जर घेतला तर 1000 रुपये किलो मिळेल. 1000 रुपये किलो. आणि हे बारीक? हा जो आहे हा अफगाण मनुका म्हणतात. त्याचं बियाणं अफगाण असतं. हा एक्सपोर्टचा म्हणतात ना तो आहे. हा सीडवाला आहे. कितीला आहे तो हा हा सीडवाला? जो आहे 1200चा 1 किलो. 1200ला 1 हा किलो. 1200ला 1 किलो. पण छान भरलेला आहे आणि पूर्ण नॅचरल आहे. तो उन्हामध्ये हे वाळवलेला. शेव कशी आहेत? ही 100ला पाव मूग डाळीची आहे. मूग डाळीची 100ला पाव. हा, मुगाची जिरा आणि ओव्याची मिसळ शेव आहे. कितीला ही? 100ला पाव. 100ला पाव. ही मुगाच्या डाळीची हिंग मीठ वाली आहे. हिंग मीठवाली ही 100ला पाव. भाजीची स्पेशल. शेवभाजीची 100ला पाव. हा नाशिक चिवडा आहे आपला. नाशिक 100ला चिवडा पाव. 100ला पाव. भाकरवडी? नाशिक भडंग आहे. भाकरवडी ऑलरेडी 100ला. 1 किलो 100ला पाव. अच्छा 400ला 1 किलो. आणि कुंदा कसा आहे? कुंदा 150चा पाव किलो. 150चा पाव. बनवलेला आहे. आणि फ्रेश स्टॉक येतो आमचा डेलीचा. एकदम सुंदर आहे टेस्ट. ओके. कुंदा टाकला का विरघळतो. छान. डेलीचा रोज स्टॉक असतो कुंद्याचा, त्याच्यामुळे फ्रेश देतो. तूप कसं आहे? तूप 400चं पाव आहे, 800चं अर्धा आहे, 1600चं 1 किलो आहे. अच्छा 1600 रुपयाला 1 किलो. हे A2 देसी गाईचं तूप आहे आपलं. ओके. बिलोना मेथड आहे त्याची. बिलोना पद्धतीने तयार केलेलं आहे. एकदम नॅचरल आहे आणि रवाळ आणि कणीदार आहे ते पण. चालेल. थँक्यू. नंबर काय आपला? 8669199580. कुरिअर वगैरे आम्ही ऑनलाईन वगैरे पण करतात ना? आणि होम डिलिव्हरी वगैरे पण आमच्या आहे. चला धन्यवाद. हा बघा हा इकडे एक स्टॉल आहे, बॅगचा स्टॉल आहे. कसं आहे ते बॅग? ही कितीला आहे? 250 रुपये. ही 250. ही कितीला? 230 रुपये. हे 230. ही? 300 रुपये. हे 300 रुपयाला. आणि ही कशी आहे? हे 200 रुपयाला. ही 200 रुपयाला. हे सगळं कॉटन आहे ना? ही कितीला आहेत? हे 140 रुपये. 140. आणि हे? 100 रुपयाला. हे 100. आणि हे कसं आहे तिकडे? अच्छा हे 150 रुपयाला आहे. थँक्यू. आपण
पण एक स्टॉल मस्त आहे, वर्धावरनं आले तिकडे आणि खूप सुंदर असे आहेत ना हे बघा. इकडे मातीचे आहेत नाही सगळं, छान आहे. कांदा कसं पीस आहे पर पीस? अच्छा, हे 30 रुपयाला आहे आणि छोटे 15ला आहेत. त्यामध्ये बघा कांदे आहेत, बघा बटाटा आहे, कारले आहे, गोबी आहे, वांगी आहेत, सीताफळ आहे, सफरचंद आहे, पेरू आहे. मोठे 30 रुपयाला आहे आणि छोटे 15 रुपयाला आहे. त्यात बघा लसूण, खोबऱ्याची वाटी आहे, कलिंगड आहे, शेंगदाणे आहेत, बरेच काही आहे. हे छोटे कितीला आहे ते? हे 15-15ला आहे ना, हे 15ला आहे आणि हे मोठे 30-30 रुपयाला आहे. मीरा साधू कसा सेट पूर्ण 4चा? 600 रुपयाला पेअर आहेत. ओके, हे कितीला आहे चिमणीचं? 120. हा पूर्ण किती, हा सेट आहे का सिंगल पीस आहे ते? सिंगल कितीला आहेत? 220 रुपयाला सिंगल. विक्रेता. आणि हा सेट कितीला आहे पूर्ण? 2200 रुपयाला. 2, 2, 4, 5, 6, 7चा सेट आहे. ओके, इकडे आलो आहे आपण. हा बघा रायगडचा स्टॉल आहे. इकडे कांदे बघू शकतो आपण. मोठी साईज कशी आहे कांद्याची? 300 रुपयाला 2 आहेत ना? अच्छा, 300ला 2 आहेत, मोठे साईज आहे. आणि छोटे कितीला आहेत? 200ला छोटे आहेत. अच्छा, ही 250ला 2 आहेत. म्हणजे कशी मोठी साईज आहे का? मीडियम. अच्छा अच्छा, ही मोठी साईज म्हणजे 200, 250, 300 अशी प्राईज आहे. बापरे, एवढे आणलेत कांदे. कुठून आलेत आपण? शेतर, रायगडमधून आलेत काय? अच्छा, छान. हे कडधान्य आहेत. काळे मूग आहे, वाल आहे आणि हिरवे मूग आहे, मटकी आहे आणि कोणती आहे? कडधान्य, हरभरे, चणे आहेत ते. चालेल, थँक्यू. तर बघा, हे आता आपण बघतोय महालक्ष्मी सरस 2026. खूप छान. एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त. बाय बाय.